सर्वप्रथम मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांना हे जे नवीन वर्ष आहे ते सुखाचं जावो, प्रभू येशूच्या कृपेमध्ये तुमची वाढ होवो आणि तुम्ही ज्या गोष्टी आजपर्यंत आपल्या नेत्रांनी पाहिल्या नाही त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्रभूने तुम्हाला देवो, हीच माझी प्रभूला प्रार्थना आहे. आणि माझा विश्वास आहे की आजच्या वचनाद्वारे प्रभू जे नववर्ष तुमच्या जीवनामध्ये देणार आहे ते नववर्ष एक बदलाचं वर्ष असेल, ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही कधी पाहिल्या नाही. बघा, बायबल सांगतं मागील वर्षांमध्ये आम्ही जे वचन घेतलं होतं जखर्यामध्ये, त्यामध्ये प्रभूचं वचन या प्रकारे सांगतं की परमेश्वर तुमचं जे काही गेलं आहे ते सर्व काही तुम्हाला दुप्पट देईल. आणि माझा विश्वास आहे देवबापाने ते आम्हाला दिलेलं आहे. देवाने तुमचा उत्कर्ष केला, देवाने तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या केल्या आणि त्या पवित्र नामासाठी आम्ही त्याचा गौरव करूया. हे वर्ष जे आहे आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं असं वर्ष आहे. आमेन. जगामध्ये पुष्कळ साऱ्या भयानक गोष्टी चालू आहे. काल परवा एक न्यूज वाचली, अंतःकरण त्या ठिकाणी थोडंसं जड झालं की एक विमानामध्ये जवळपास कितीतरी प्रवासी त्या ठिकाणी चाललेले असताना एक पक्षी येऊन त्याला धडकला का माहीत नाही त्यांना, परंतु असं लिहिलं होतं की जेवढे त्या ठिकाणी प्रवासी त्या विमानामध्ये होते सगळे कोळसा झाले, खाक झाले. ते किती भयानक गोष्ट आहे जगामध्ये. प्रतिदिवशी लोक आपलं जीवन जे आहे निराशेमुळे संपवत आहे. प्रत्येक दिवस त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटतं का आता आमचं काही राहिलं नाही. मनामध्ये ते स्वतःला दोष देत आहे, कुढत आहे आणि या कुढण्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ साऱ्या अशा गोष्टी आहे ज्या गोष्टी देवबापाला त्यांना द्यायच्या आहे, परंतु ते आपल्या नेत्रांनी ते बघू शकत नाही. त्याला कारणीभूत आमचे विचार आहे. म्हणून बायबल सांगतं या जगासोबत समरूप होऊ नका. या युगाबरोबर आम्हाला समरूप व्हायला नाही लावलं तर आम्हाला देवाच्या वचनाद्वारे अंतःकरणाचं नवीनीकरण करणं गरजेचं आहे. आमेन. सर्वप्रथम आपल्या शेजाऱ्यांना एक स्मित हास्य द्या आणि त्यांना म्हणा नववर्ष सुखाचं जावं. विश्वासाने म्हणावं, हा आनंदाने म्हणा नववर्ष सुखाचं जावं. आणि त्यांना म्हणा आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे आणि या वचनाद्वारे आमच्या नववर्षाची सुरुवात होईल आणि याची भरपुरी या वर्षाच्या शेवटी आम्हाला पाहायला मिळेल. आमेन. चला यावेळेस आता सगळेजण लक्ष द्या. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र बायबल आहे त्यांनी आपल्या पवित्र शास्त्र बायबल मध्ये लुकाचं शुभवर्तमान आपण काढूया. दुसरा अध्याय लुकाचं शुभवर्तमान, लुककृत शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय. Glory to God. Thank you, Jesus. लुककृत शुभवर्तमान दुसरा अध्याय सर्वांनी काढला. ज्यांच्याकडे माझ्यासारखं बायबल आहे नव्या करारामध्ये 80 नंबरचं पान नंबर आहे. सर्वांनी काढलं. त्याची काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो, त्याकडे लक्ष द्या. ज्यांनी बायबल नाही आणलं त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या किंवा शेजारचा तुम्हाला जर दाखवत असेल तर त्याच्या बायबलमध्ये पहा. पण लक्ष द्या, आजचं वचन जे आहे तुम्हाला समजलं तर मी विश्वास करतो की तुमचे खूप सारे बंधन जे आहे ते आज तुटणारच. आमेन. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या. देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. मी 41 पासून वाचतो तुमच्यासाठी. लुकाचं शुभवर्तमान दुसरा अध्याय 41 वचनापासून. त्याचे आईबाप दरवर्षी वलांडण सणास यरुशलेमेस जात असत. कोणाचे? प्रभू येशूचे. आणि तो 12 वर्षांचा झाला तेव्हा त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत करीत यरुशलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा तू आमच्या बरोबर असा का वागलास? पुढे लिहिलं, पहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत
आलो तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? प्रेज द लॉर्ड. हे देवाचं पवित्र, प्रबळ, पराक्रमी कार्य करण्यास तत्पर असणारं वचन आहे. वाचल्या जाण्यासंबंधाने मंडळीने आमेन म्हणावे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभू येशूच्या विषयी आम्ही जेव्हा वाचतो, जसा पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूचा जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, मरियेला त्या ठिकाणी देवदूताने दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल. ती म्हणे, कशी शक्य आहे? ती म्हणाली, मी तर कुमारिका आहे. प्रभू येशू त्या ठिकाणी गॅब्रिएल दूत तिला म्हणतो की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्म्याद्वारे तू काय होशील? गर्भवती होशील. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की पवित्र आत्म्याद्वारे, याच्यामध्ये मनुष्याचा अंश नव्हता, अशाद्वारे एका कुमारीच्या पोटी प्रभू येशूचा जन्म झाला. पण बायबल सांगतं त्याचे जगिक आईबापही या ठिकाणी होते. कोण होते? योसेफ आणि मरिया. देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभू येशू मध्ये कोणत्याच मनुष्याचा अंश नव्हता. आणि देवाचं पवित्र वचन या ठिकाणी आम्ही वाचल्यानंतर आम्हाला कळालं की जगिक रीतीनुसार काय लिहिलेलं आहे? जगिक रीतीनुसार इथे लिहिलेलं आहे, त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे की दरवर्षी सणातील रिवाजाप्रमाणे येशूचे जगिक आईबाप त्याला घेऊन यरुशलेमाला मंदिरामध्ये घेऊन जात होते. कोणत्या सणाला? वलांडण सणाला. प्रेज द लॉर्ड. आम्ही नाही गात का, राजा भलांडणाचा आला, पापी सत्ताही मोडण्याला. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी 11 वर्षापर्यंत प्रभू येशूला दरवर्षी ते काय करायचे? यरुशलेमामध्ये कुठे घेऊन जायचे? मंदिरामध्ये घेऊन जायचे. आणि मंदिरामध्ये घेऊन जात असताना त्या ठिकाणी 12व्या वर्षाचा जेव्हा प्रभू येशू झाला, तर रिवाजाप्रमाणे पुन्हा एक वार त्यांनी काय केलं? येशूला सोबत घेतलं आणि ते कुठे गेले? यरुशलेमेस मंदिरात गेले. प्रेज द लॉर्ड. आता जुन्या करारातला हा सण आहे बरं का. वलांडण सण जो आहे ना, हा जुन्या करारातला सण आहे. आणि बायबल सांगतं की 12व्या वर्षी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला ते घेऊन गेले, तर त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर काहीतरी घडलं. आता ती घटना आम्ही या ठिकाणी वाढली की त्या ठिकाणी जिथे असं लिहिलेलं आहे, जेव्हा ते वलांडण सणाला जात होते, पहिल्या दिवसाचा प्रवास पूर्ण केला आणि त्यांना असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त जे आहे ते आजूबाजूच्या लोकांबरोबर, त्यांच्या नातलगांबरोबर, आप्तजनांसोबत त्या प्रवासामध्ये चालत आहे. आणि हे त्यांना असं वाटलं, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर कळालं की येशू त्या ठिकाणी त्यांच्या सोबत नाहीये. आणि त्या लोकांनी त्याला एवढं शोधलं आणि शोधल्यानंतर ते पुन्हा यरुशलेमेस गेले. आणि 3 दिवसानंतर प्रभू येशू त्यांना सापडला. प्रेज द लॉर्ड. आता बायबल मध्ये लिहिलेलं आहे बघा, मंदिरात पोहोचले तेव्हा त्याच्या 46व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना सापडला. प्रेज द लॉर्ड. 1 दिवसाचा प्रवास येशूला सोडून, विचार करा, येशूला सोडून किती दिवसाचा प्रवास केला? 1 दिवसाचा. आणि सापडायला किती दिवस लागले? बघा, आजचा उपदेश जो आहे ना, आज भरपूर खटके उडवणार आहेत बरं का. आज भल्या भल्यांचे खटके उडणार आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभूने आम्हाला जो काही प्रकाश दिलेला आहे, तो प्रकाश याकरता दिलेला आहे की आम्ही अंधकारातून, त्या अंधकाराच्या सत्तेमधून मुक्त व्हावं आणि देवाच्या गौरवामध्ये चालणारे लोक बनावे. या ठिकाणी 2 गोष्टी आम्हाला शिकायला मिळतील. आम्ही या दिवसाच्या जे काही आहे, पहिला 2025 पहिला दिवस, याकरता आम्ही इथे उपस्थित आहोत की आम्ही देवाच्या वचनाला आपल्या अंतःकरणापासून समजावं, त्या वचनाला जीवनामध्ये लागू करावं. आणि लागू केल्यानंतर बघा किती धन्य आहे ते लोक जे पहिला दिवस आपल्या वर्षाचा देवाच्या उपस्थितीमध्ये घालवण्यासाठी आले. प्रेज द लॉर्ड. आम्ही सुरुवातच आमच्या पहिल्या दिवसाची देवाच्या उपस्थितीपासून केली. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणाच्या जीवनामध्ये आहे? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की जो व्यक्ती आपल्या पूर्ण अंतःकरणाने देवाचा आदर करतो, पहिलं स्थान त्याला देतो. बघा, येणाऱ्या संपूर्ण वर्षांमध्ये देवबाप त्याचं गौरव त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे, ते कधी निराश राहत नाही. येतील निराशा, संकट येतील, क्लेश येतील, यातना येतील, विपत्ती येतील, परंतु बायबल काय सांगतं माहिती आहे का? विपत्तीच्या समयी परमेश्वर तात्काळ त्यांच्यासाठी हजर राहील. हालेलुया. आमची थट्टा नाही होणार. देवाची आस धरणारे, देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे, देवाला प्रथम स्थान देणारे लोक जीवनामध्ये कधी लज्जित आणि फजित होत नाही. भलेही जगिक दृष्ट्या त्यांना नावं ठेवतील. आज पुष्कळ सारे लेकरांनी कॉलेज बुडवलेले आहे.
त्यांनी मला सांगितलं नाही जमणार, पण देवाच्या नावाला धन्यवाद असू दे, या ठिकाणी आहे. देवबापाच्या नावाचा आदर करतो मी. त्यांनी आपल्या कामाला सुट्ट्या मारलेल्या आहे. हा आदर आहे देवाचा. आणि बायबल सांगतं लिहिलाय जो माझा आदर करेल मी त्याचा आदर करेल. आमेन. आता या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाचं पवित्र वचन सांगतं की या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की येथे लिहिलेलं आहे की येशू त्यांना 3 दिवसानंतर सापडला. किती दिवसानंतर? आता बघा बायबल सांगतं अभिषेकाविषयी. हा जो देवाचा अभिषेक आहे ना, हा अभिषेक फार महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक काय आहे? फार महत्वाचा आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं याला प्राप्त करणं फार कठीण आहे. अनॉइंटिंग पाहिजे ना, अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला पाहिजे आहे ना. हा अभिषेक प्राप्त करणं फार कठीण आहे. बघा बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तारण आम्हाला दिलेलं आहे. प्रभू येशूने आमच्या अपराधांची क्षमा केली, आम्हाला तारण मिळालं. आणि या तारणाविषयी बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं की हे तारण आम्हाला फुकट मिळालेलं आहे. यामध्ये कोणत्याही गोष्टी आम्हाला द्यावा लागल्या नाही, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या नाही. फक्त एक काम केलं, आम्ही देवाजवळ आलो, आमच्या पापांची कबुली दिली, पापांची क्षमा मागितली. क्षमा मागितल्यानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की प्रभूने आपल्या रक्ताद्वारे आम्हाला शुद्ध केलं, आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा केली. आणि आम्हाला क्षमा नंतर आम्ही त्या तारणाच्या अनुभवामध्ये आलो, कारण की या साऱ्या गोष्टी आम्हाला फुकट मिळालेल्या आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, तारण फुकट आहे, पापांची क्षमा फुकट आहे. ज्याला आम्ही मोक्ष म्हणतो, मुक्ती म्हणतो बाहेरील भाषेमध्ये. आणि देवाचं पवित्र वचन याद्वारे आम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की जेव्हा आमच्या जीवनामध्ये ही जी तारणाची गोष्ट आमच्यासाठी फुकट नव्हती, ही फुकट करण्यासाठी देवाने काय केलं? आपल्या एकुलत्या एक पुत्राला या पृथ्वीवर पाठवलं. जे शाप, जे पिढ्यांचे शाप, जे दस्तऐवज होते, जे विधींचे दस्तऐवज होते, शाप, पाप आमच्या जीवनामध्ये होते, ते सारे पाप घेतले त्या पित्याने आपल्या पुत्रावर, येशू ख्रिस्तावर लादले. आणि ख्रिस्तावर लादल्यानंतर त्याला आमच्या जागी रदबदली करून वधस्तंभावर मरण दिलं. आणि त्याच्या रक्ताद्वारे आमच्या अपराधांची क्षमा मिळाली, ती आम्हाला फुकट मिळालेली आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं या ठिकाणी आमच्यासाठी तारणाचा मार्ग उघडला. पापांची क्षमा फुकट आहे, फक्त पश्चातापाची प्रार्थना करायची आणि येशूला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण द्यायचं. आणि आमंत्रण दिल्यानंतर पापांची क्षमा, तारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला फुकट मिळालं. पण जो अभिषेक आहे, ज्या अभिषेकाविषयी मी आज बोलणार आहे, पवित्र आत्म्याचा जो अभिषेक आहे, ज्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याविषयी आज थोडंसं गांभीर्याने पहा. जास्तीत जास्त अर्धा तास घेईल, अर्ध्या तासात उपदेश संपून टाक. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर चांगलं लक्ष दिलं तर संपेल, नाही तर मग 10-15 मिनिटं मागं पुढं होऊ शकता. शब्दाचा पक्का आहे. प्रेज द लॉर्ड. पण बायबल या ठिकाणी सांगतं अभिषेकासाठी किंमत चुकवावी लागते. प्रेज द लॉर्ड. अरे मला एक गोष्ट सांगा, पास तर सगळेच होता, पण पहिला नंबर एकालाच मिळतो ना, बरोबर का नाही? पास सगळेच होता, पण पहिला नंबर कोणाला मिळतो? एकालाच मिळतो, जो मेहनत करतो, ज्याला माहिती आहे मला हे मिळवायचं आहे आणि तो त्याच्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी मेहनत करतो. अशा व्यक्तीसाठी देवाचं पवित्र वचन सांगतं की अभिषेक मिळवण्यासाठी किंमत चुकवावी लागते. हे फुकट नाहीये, याची किंमत रुपयांमध्ये देता येत नाही. हो, तुम्हाला माहिती आहे प्रेषितांच्या मंडळीमध्ये अभिषेक विकत घेण्याचा प्रयत्न केला. एक व्यक्ती आला, शिमोन जादूगर आहे ना, आला ना, पेत्राकडे आला. त्याने पाहिलं, पेत्र नाही का लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि लोकांना पवित्र आत्मा मिळायचा. त्याला वाटलं अरे कला चांगली आहे बरं का, पोट पाणी त्या चांगलेच भरतील. प्रेज द लॉर्ड. आहे ना, आजही लोक अनुकरण करतात. अनुकरण बायबल सांगतं, संत पाऊल म्हणतो माझे अनुकरण करा जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो. पण आजची मंडळी जी आहे ती भलत्याच लोकांची अनुकरण करायला लागलेली. प्रेज द लॉर्ड. ते कुठेतरी जाताना त्यांनी पाहिलं एखाद्या देवाऱ्यामध्ये त्या ठिकाणी बायबल ठेवलेला आहे. ते म्हणतो अरे देवाची जागा, बरोबर हा बायबल. आणि मग ते काय करतात, त्यांचं अनुकरण करतात, देवाऱ्यामध्ये बायबल नेऊन ठेवतात. ते का तिथं ठेवायला आहे का प्रति दिवशी? बायबल वाचण्यासाठी दिलेला आहे. तारणाचा मार्ग देवा पण एवढा सोपा करून ठेवलेला आहे, मनुष्याने त्याने किचकट केलेला आहे. बायबल सांगतं की आम्हाला या दिवसांमध्ये हे समजणं गरजेचं आहे की ज्या अभिषेकाविषयी आम्ही या दिवसांमध्ये शिकत आहोत, देवाचं पवित्र वचन सांगतं की तो अभिषेक विकत घेण्यासाठी एका व्यक्तीने पेत्राला सांगितलं की किती पैसे लागतात ते घे आणि ही गोष्ट जी आहे ती मला दे, म्हणजे मी लोकांच्या डोक्यावर हात ठेवेल ते पडतील, त्यांना पवित्र आत्मा मिळेल.
आणि पेत्र त्याला काय म्हणतो, 1 कोटी रुपये लागल भाऊ. असं म्हटलं का? लागल असं म्हटलं का? मग आज तर लोक 25-25 हजार रुपये घेतात डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. समजा या गोष्टींना. सुभक्ती आमच्या जीवनामध्ये जी भक्ती दिलेली आहे ना, आम्ही जी ख्रिस्ताला अनुसरतो ना, ती भक्ती कमाईचं साधन नाहीये. परमेश्वर या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आम्हापासून घेणार आहे. म्हणून देवाचं प्युअर जे वचन आहे, सत्य वचन आम्हाला लोकांसमोर ठेवणं गरजेचं आहे. आणि पेत्र त्याला म्हणतो, तुझा पैसा तुझ्या बरोबर नाश होवो. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला शिकवतं की आमच्या जीवनामध्ये हा अभिषेक मिळवण्यासाठी आम्हाला एक किंमत चुकवावी लागते. आता मी तुम्हाला सांगतो, हा अभिषेक मिळतोच मोठ्या मुश्किलीने. प्रेज द लॉर्ड. मना शेजाऱ्याला, अभिषेक मोठ्या मुश्किलीने मिळतो, पण गमवायला 1 सेकंद पुरेसा आहे. प्रेज द लॉर्ड. अभिषेक मोठ्या मुश्किलीने मिळतो, किंमत चुकवल्यावर मिळतो, पण गमवायला 1 सेकंद पुरेसा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, येशूच्या आईवडिलांनी विचार केला की अन्य लोकांमध्ये त्यांच्या सोबत तो चालत असेल आणि त्यांना वाटलं का तो असेल इथंच. मी तुम्हाला सांगू का, गमवायला फक्त 1 दिवस लागला बरं का. येशूला गमवायला 1 दिवस लागला, शोधायला 3 दिवस लागले. आता समजतंय, लिंक लागतीये. अभिषेक जो आहे तो मिळवायला जो आहे ना, मोठ्या मुश्किलीने मिळवतो, किंमत चुकवल्यानंतर मिळवतो, पण तो गमवायला 1 सेकंद त्या ठिकाणी फार झाला. सेम गोष्ट येशूचे जे जगिक आई वडील होते, त्यांनी त्याला गमावलं 1 दिवसामध्ये, परंतु जेव्हा त्यांना शोधायचं होतं, शोधायला त्यांना 3 दिवस लागले. प्रेज द लॉर्ड. हा अभिषेक मिळतोच मोठ्या मुश्किलीने. हो, कॅथरीन कुलमन कोण होती? देवाची एक फार श्रेष्ठ दासी होती, जी त्या ठिकाणी म्हणते की जी गोष्ट देवाला तुमच्या जीवनामध्ये आवडत नाही, त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या जीवनापासून दूर करा. आमेन. ही प्रत्येक गोष्ट पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आवडत नाही, त्याला आम्हाला आपल्या जीवनातून दूर करावं लागेल. हा बायबलचा नियम आहे आणि हे आम्हाला करावंच लागेल, तुम मानो या ना मानो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला वाटतं अभिषेक तुमच्यामध्ये राहावा, तर तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामधून दूर करावी लागेल जी देवाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. विल्यम बूथ काय म्हणता माहित आहे का? विल्यम बूथ ते म्हणतात, आगीची प्रवृत्ती आहे विझणं. आगीची प्रवृत्ती आहे विझणं. आपल्या आत्मिकतेमध्ये आपल्या आत्मिक वेद्यांची संरक्षण करायला शिका. जर त्या विझून गेल्या तर तुमच्या जीवनामध्ये काही फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्या प्रार्थने जी आहे ना, जी प्रार्थना आम्ही करतो ना, ती वेदी आहे आमच्यासाठी. आपल्या घरामध्ये ज्या जागेवर आम्ही प्रार्थना करतो, ती आमच्यासाठी एक ऑल्टर आहे. त्या ऑल्टरची आग, त्या ठिकाणी ज्या वेदीची आग जी आहे ती कशी जळते माहितीये का? प्रार्थनेद्वारे. प्रार्थना एक इंधन आहे. ते इंधन प्रति दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावं लागतं. ते टाकल्यानंतर त्याची आग जी आहे ती भडकवल्या जाते आणि त्यातून ती आग जेव्हा ती कंटिन्यू पेटत राहते, ती आग अनेकांना त्या ठिकाणी ऊब देते आणि प्रकाशही देते. हालेलुया. समजतंय का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत आहे का? येस. डोक्यात जात आहे ना? अहो जात आहे का? नक्की ना. आपल्या वेदांचं रक्षण करायचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला त्या लोकांसोबत नाही सहभागिता करता येणार ज्या लोकांच्या जीवनामध्ये देवाचा क्रोध आहे. प्रेज द लॉर्ड. दुराचारी गोष्टी करणारा बायबलमध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे, नीतिमान व्यक्ती नीतिमान कार्य करीत राहो, दुराचारी व्यक्ती दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करीत राहो. आम्हाला कशा प्रकारे बनायचं आहे? आम्हाला त्या लोकांसारखं बनायचं आहे ज्याच्याविषयी बायबल लिहितं. आत्ममंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐको. बायबल सांगतं सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि बायबल सांगतं जीवनाचा मार्ग मी तुला दाखवलेला आहे. कसा दाखवलेला आहे? याला वाचा. याच्यामध्ये सर्व उत्तर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शमशोन फार बलवान होता. शमशोन माहित आहे ना? शमशोन
शास्त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. शमशोन फार बलवान होता आणि त्याच्याविषयी लिहिलं होतं की जेव्हा याचा जन्म होईल, जन्माच्या अगोदर दूताने सांगितलं का नाझीर आहे, याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, याची ताकद याच्या केसांमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, टॉपिक हा नाही बरं का, पण मग तुम्हाला समजावण्यासाठी सोपं करावं म्हणून ते सांगतो आहे, लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करील. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की हा एक फार महायोद्धा झाला, पण याच्याविषयी लिहिलेला आहे हा आपल्या अभिषेकाविषयी गांभीर्याने चालणारा नव्हता बरं का. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का एकदा याने काय केलं, यांनी पिलर होते ना, पिलर मोठे मोठे, तुम्हाला आता माहित आहे गेट राहतं, फार मोठे गेट राहतात जुन्या काळाचे, जर तुम्ही पाहिले ना तटबंदीचे, तर ते मोठे गेट होते, कितीतरी काय टन असेल मला माहित नाही त्यांचं वजन. आणि त्याने काय केलं, ते पिलर होते, भले मोठे पिलर होते, आणि त्याने ते गेट काय केलं, साधारण माणूस बरं का, त्याने उखडलं, ते उखडलं. सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? अरे इथं साधं पातीला उचललं तर कमरेमध्ये आमच्या चमका निघतात. सत्य आहे. त्यानं ते गेट सहित, ते पिलर सहित त्या ठिकाणी ते गेट आपल्या खांद्यावर गेलं आणि घेतलं तर घेतलं, कुठे घेऊन गेला, डोंगरावर घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. एवढा बलवान माणूस, एवढा त्या ठिकाणी ताकदमार माणूस, देवाचं सामर्थ्य त्याच्यावर यायचं, पण त्याच्याविषयी लिहिलेलं आहे तो आपल्या अभिषेकाविषयी गांभीर्याने चालत नव्हता, म्हणून व्यभिचारामध्ये पडला. प्रेज द लॉर्ड. अरे अभिषेक मिळायला वेळ लागतो, पण गमवायला 1 सेकंद फार झाला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पवित्र जीवन जगावं लागेल, डोक्यावर, मनावर, विचारांवर नियंत्रण करावं लागेल, तोंडावर कंट्रोल करावं लागेल, विचारांवर त्या ठिकाणी आपले नियंत्रण करावं लागेल. देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचा आदर त्या ठिकाणी करावा लागेल. म्हणून संत पाऊल म्हणतो, मी माझ्या वासना अभिलाषा सर्वांसहित ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळलेला असा आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी माझ्या ठाई मी नाही जगत, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आणि ज्याच्या ठाई ख्रिस्त जगतो ना, तो व्यक्ती त्याच्या जीवनाद्वारे देवाचं फार पराक्रमी काम करतो बरं का. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे, देवाच्या पवित्र वचनाद्वारे आम्ही शिकलो की हा व्यक्ती आपल्या अभिषेकाविषयी गांभीर्याने चालत नव्हता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, साधू सुंदर सिंग देवाचे फार महान दास झाले, आपल्या भारतामध्ये ते झाले. आणि देवाचं पवित्र वचन जेव्हा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करत होते, ते म्हणाले का ख्रिस्तासाठी मरणं फार सोपं आहे. काय म्हणाले ते? ख्रिस्तासाठी मरणं फार सोपं आहे, पण ख्रिस्ती होऊन जगणं रोज मरणं आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणाले ते? ख्रिस्तासाठी मरणं फार सोपं आहे, एका झटक्यात मारून टाक, मार, मेलो, सोपं आहे ना. पण ख्रिस्ती होऊन रोज जगणं प्रतिदिवशी मरणच आहे. हालेलुया. प्रतिदिवशी आपल्या गोष्टी देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवाव्या लागतात. आणि तीच गोष्ट आम्हाला या दिवसांमध्ये शिकायची आहे की बायबल आम्हाला सांगतं की रोज आम्हाला आमच्या सर्व गोष्टींवर नियंत्रण करायचं आहे, सर्व स्वतःला त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये पवित्र जीवन जगण्याकरता प्रवृत्त करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, अभिषेक प्राप्त करणं फार कठीण आहे, त्याची किंमत आहे, आणि ती किंमत आम्हाला चुकवावी लागेल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, प्रभू येशूने म्हटले 2 दरवाजे त्याने सांगितले, आणि प्रभूने काय म्हटले? अरुंद दरवाजाने आत जा, कारण की जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद आणि संकोचित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने काय सांगितलं? दरवाजाच फक्त अरुंद नाहीये, मार्ग सुद्धा अरुंद आहे. पुष्कळ लोकांना वाटतं नाही नाही कसे बसे आम्ही त्याच्यातून घुसून जाऊ. येस, कसं बस घुसायचं? पश्चाताप केला, दरवाजातून एकदा पार झाला, हा आता मजेचं जीवन आहे. नाही हो, मार्ग पसरट आहे, असं लिहिलेलं. मार्गच अरुंद आहे, संकोचित आहे. एकदा त्याच्यातून गेलं तर आम्हाला मरेपर्यंत त्या मार्गाने चालायचं आहे. पण मरेपर्यंत चालत असताना जी भलाई प्रभू त्या मार्गामध्ये करतो ना, ती भलाई आमच्या जीवनामध्ये फार आम्हाला अद्भुत गोष्टी दाखवणारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, ते दारच त्या ठिकाणी दार अरुंद आहेच आहे, पण मार्ग बी अरुंद आहे. थोडके लोक तिथून जातात. आम्हाला त्यापैकी बनायचं आहे. जर तुम्ही प्रभूमध्ये आले आणि तुम्हाला देवाच्या आत्म्यामध्ये त्या ठिकाणी चालायचं आहे, आणि तुम्हाला त्या ठिकाणी अभिषेक पाहिजे आहे, तर ज्या ज्या गोष्टी तुम्ही जीवनातून सोडल्या त्यांना जीवनातून बाजूलाच करावं लागेल. एकदा गर्व जर सोडला तर कोणत्याच गोष्टीचा घमेंड करायचा नाही.
एकदा जर लबाड बोलायला त्या ठिकाणी सोडून दिलं तर लबाड कधीच बोलायचं नाहीये, भलेही तुमचं नुकसान हो काय हो. एकदा चुगली निंदा करणं सोडून दिलं तर कधी करायची नाहीये. तुमचं काय हो तिकडे तुमच्या डोक्यामध्ये चमका निघून तुम्हाला किती त्या ठिकाणी पोटामध्ये त्या ठिकाणी वेदना होऊ द्या, तुम्हाला काहीच बोलायचं नाही, कारण की तुम्ही ख्रिस्ताचे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. अभिषेक त्या ठिकाणी मिळवण्यासाठी फार कष्ट करावं लागतात. तासन तास गुडघ्यावर येऊन त्या ठिकाणी प्रार्थना करावी लागते तेव्हा तो अभिषेक मिळतो. पण गमवायला किती वेळ लागतो माहितीये का? 1 सेकंद. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात ना बायबलमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मनुष्याने या जगामध्ये सर्वस्व मिळवलं परंतु आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे. एक व्यक्तीने सर्व त्या ठिकाणी कमावलं, त्याच्याकडे एवढं उत्पन्न झालं, आता तो म्हणाला हे जीवा खापी आणि मजा कर, आणि त्याच रात्री आवाज आला आजच रात्री तुझा प्राण तुझ्यापासून काढून घेतला जाईल. काय झालं त्याचं? प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं का आम्हाला प्रत्येक विचार प्रत्येक गोष्टी देवाच्या इच्छेविरोधात जर असेल तर तिला आपल्या जीवनामधून दूर करावी लागेल, कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं आमच्या जीवनामध्ये अभिषेक आम्हाला असाच मिळत नाही. तासन तास गुडघ्यावर येऊन प्रार्थना करावी लागते, समर्पणाचं जीवन जगावं लागतं, देवाला प्रतिदिवशी आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करावं लागतं, आज्ञा पालन करावं लागतं, चांगुलपणा करावा लागतो, वचनानुसार चालावं लागतं, आणि एक बदललेलं जीवन घेऊन आम्हाला त्या ठिकाणी चालावं लागतं. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये काय येतो? अभिषेक येतो. समजतंय का? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणा बरं. 8 उठा वीरांनो. प्रेज द लॉर्ड. हे सोने वाले लोगो जाग जाओ. प्रेज द लॉर्ड. ज्यांना झोप येत नाही ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही म्हणाला आता कस काय झोपणार बरं? आता तू आज सांगितलंच, थांबा मध्ये मध्ये घेतो. आता झालंय काय, 15 मिनिटं राहिलेत माझे. प्रेज द लॉर्ड. आपल्या अभिषेकाविषयी आम्हाला काळजी करायची आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं एक बदललेलं जीवन आमच्या जीवनामध्ये आम्हाला घेऊन चालणं गरजेचं आहे. जेव्हा एक बदललेलं जीवन घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये चालू, निश्चित रूपी देवबाप आमच्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. शमशोन आपल्या अभिषेकाविषयी गांभीर्याने चालत नव्हता. व्यभिचारामध्ये पडला, आणि शमशोन जेव्हा गांभीर्याने चालत नव्हता तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं की तो त्या ठिकाणी काय त्याच्या जीवनामध्ये ते तिम्नाची स्त्री भेटली, तिच्या प्रेमात पडला, त्याच्यानंतर ती दलीला भेटली, तिच्या प्रेमात पडला, आणि त्या ठिकाणी काय केलं? आपलं नुकसान करून घेतलं. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या दिवसांमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तीने आपल्या अभिषेकाची किंमत केली नाही त्या व्यक्तीच्या जीवनामधून त्याचा अभिषेक एका सेकंदामध्ये त्याने गमावला. गमावल्यानंतर त्याला धरून नेलं, त्याचा तमाशा त्याने बनवला, त्याचे डोळे फोडले, त्याला एवढं मारलं, त्याला बांधून टाकलं, आणि शेवटी त्याने देवाला कृपा मागितली की देवा माझ्यावर दया कर. आणि त्याने काय केले? जे पिल्लर आहे ज्याच्यावर संपूर्ण मंदिराचा भार होता ते पिल्लर त्याने ते उखडून टाकले, आणि साऱ्या लोकांवर ते पडले, आणि सारे लोक त्या ठिकाणी काय झाले? मेले, आणि त्यांच्याबरोबर शमशोनही मेला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो हे का बरं झालं माहित आहे का? एक महान योद्धा ज्याचं पतन झालं त्याचं कारण एकच होतं, त्याने देवाने दिलेल्या अभिषेकाची किंमत केली नाही. प्रेज द लॉर्ड. या अभिषेकासाठी आज मी तुम्हाला काही सांगेल. या वर्षांमध्ये आम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे ज्या आमच्या जीवनातल्या देवाला न आवडणाऱ्या आहे त्या सोडून आम्हाला त्या अभिषेकामध्ये चालायचं आहे. देवाला प्रतिदिवशी म्हणायचं आहे प्रभू आमच्यावर कृपा कर, पवित्र आत्म्याने आम्हाला भर, आत्मिक वरदानांनी भर, आत्मिक फळांनी भर, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी कृपा दे, आणि तुझे मनोरथ आमच्या जीवनाद्वारे सिद्धीस ने. जेव्हा या गोष्टी आम्ही करू, मी निश्चित रूपे तुम्हाला सांगेल की हाच अभिषेक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करील? उंच करील. मी म्हणेल अभिषेक तुमचे बंधनं तोडतो. देवाचा अभिषेक तुमचे बंधनं तोडतो. म्हणा आपल्या एकमेकांना, म्हणा अभिषेक तुमचे बंधनं तोडतो. प्रेज द लॉर्ड. हा अभिषेकच तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये उंच करेल, कारण की देवबापापासून जो कृपा, जे अनॉइंटिंग आम्हाला मिळालेली आहे ती साधी नाहीये. बायबल सांगतं की अभिषेकामुळे आमचे बंधनं तुटतात. कर्ज, गरिबी, आजार, निराशा,
संकट, यातना, क्लेश, अडखळणं, पारिवारिक समस्या, कुटुंबामध्ये असणारे जे काही त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट जे आहे, भांडणं आहे, वाद आहे, विवाद आहे, सर्व आजूबाजूच्या लोकांचा विरोध आहे, सर्व गोष्टी आहे, या साऱ्या गोष्टींपेक्षा देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की जेव्हा पवित्र शास्त्र आम्ही अध्ययन करतो, या पवित्र शास्त्राच्या वचनांमध्ये आम्हाला लिहिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये बायबल सांगतं की ज्या सैतानाने आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी बंधन म्हणून टाकलेल्या आहे त्याला तोडण्याकरता देवाचा अभिषेक आम्हाला दिलेला आहे, आणि हाच देवाचा अभिषेक आमच्या जीवनाचे बंधन तोडतो. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायबल मध्ये फार सुंदर उदाहरण आहे. दाविदावर जेव्हा देवाचा अभिषेक आला, जेव्हा इस्रायलाचा राजा होण्यासाठी त्याला अनॉइंट केलं गेलं, तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं की दाविदाने त्या अनॉइंटिंगची, त्या अभिषेकाची किंमत केली. त्याने आपल्या जीवनामध्ये त्याचं गांभीर्य जाणलं, आणि त्या अभिषेकामध्ये जेव्हा तो चालायला लागला, त्याने काय केलं माहितीये का? त्याने सिंह फाडला, त्याने अस्वल फाडलं. एवढंच नव्हे तर एवढा मोठा बालपणापासून कसलेला, जो 9.5 फुटापेक्षा ज्याची उंची जास्त होती, असा गल्ल्यात त्याने मारला. प्रेज द लॉर्ड. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याने भरपूर युद्ध जिंकले. या गोष्टींमध्ये अभिषेकामुळे एक मेंढपाळ राजपदाचा त्या ठिकाणी वारस झाला होता. त्या ठिकाणी राजा होण्यासाठी देवाने त्याची नियुक्ती केली. म्हणून बायबल सांगतं लोकांवर, ज्या लोकांवर देवाचा अभिषेक असतो ते प्रत्येक भागामध्ये उंच होतात. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक आहे, मी विश्वासाने सांगेल, 100% सांगतो, निश्चित रूपी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उंच करेल. हा अभिषेकच तुमचे बंधन तोडील बरं का. देवाचा अभिषेक तुमच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीला तोडील. आजार, क्लेश, यातना, विपत्ती, समस्या, ज्या गोष्टी आज तुम्ही जे ओझे घेऊन आलेले असाल, मला माहिती नाही कोणत्या ओझ्यांविषयी तुम्ही बोलत आहात, परंतु मी तुम्हाला सांगेल, विश्वासाने सांगेल, देवाचा दास या नात्याने सांगेल, प्रत्येक त्या गोष्टी आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ओझं वाटत आहे, त्या प्रत्येक गोष्टी प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनातून तुटून जातील जेव्हा देवाचा अभिषेक तुमच्यावर येईल. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. शमशोनाने त्या ठिकाणी कोणता सिंह फाडला माहित आहे का? बाहेरचा सिंह पाडला, पण आतमध्ये जो सिंह होता ना वासनेचा, त्याला फाडता आला नाही. म्हणून तो काय झालं? पापामध्ये पडला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आम्हाला बाहेरच्या सिंहाबरोबर आतमधल्या सिंहाला पण फाडायचं आहे. म्हणून बायबल सांगतं, पेत्राच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं म्हणून त्या ठिकाणी फिरत आहे. मला सांगा, सिंह कधी गिळतो का? सिंह कधी गिळतो का? म्हणजे तो सिंह जो आहे, ज्याने त्या ठिकाणी बहुरूपी आहे, जो सैतान जो आहे, तो स्वर्गाच्या राज्याची कॉपी करतो. आमच्या प्रभूला काय म्हटलेलं आहे? यहुदाचा सिंह म्हटलेला आहे. आणि सैतान त्या ठिकाणी पेत्रामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? तुमचा सैतान, तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा तो फक्त गर्जना करतो आणि गिळावं म्हणून फिरतो. म्हणजे सैतानाला दात आहे का? त्याला दात आहे का? बोळ काय ना ते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही डिस्कवरी वगैरे पाहत आहे का नाही मला माहिती नाही, परंतु सिंहाच्या दातामध्ये, जबड्यामध्ये जी ताकद राहते ना, ती फार काही कितीतरी प्रेशर त्याचं असतं. आमचा प्रभू तो आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये जी देवाला न आवडणारी आहे त्याला आपल्या जीवनामधून काढून टाका. मी तुम्हाला सांगेल, एक दिवस येईल आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर सर्व गोष्टींमध्ये उंच करेल. बघा, प्रभू येशूला त्या ठिकाणी त्यांना गमवायला 1 दिवस लागला, परंतु शोधायला त्यांना 3 दिवस लागले. अभिषेकही तसाच आहे. गमवायला त्या ठिकाणी 1 सेकंद लागतो, पण मिळवायला त्या ठिकाणी भरपूर दिवस लागतात. मोठ्या मुश्किलीने तो मिळतो. पवित्र जीवन, समर्पणाचं जीवन, त्या ठिकाणी देवाला आवडणारं, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे जीवन आम्हाला जगावं लागतं. जेव्हा आम्ही हे जगतो, निश्चित रूपी आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होईल आणि या नव्या वर्षामध्ये आम्हाला देवाचा अभिषेक मिळवायचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक त्या गोष्टींपासून आम्हाला स्वतःचा बचाव करायचा आहे. त्या गोष्टींमध्ये आम्हाला ज्या गोष्टी देवाच्या उपस्थितीपासून दूर करणाऱ्या आहे, मी तुम्हाला सांगतो, आज प्रत्येक लोकांच्या जीवनामधला त्यांचा अभिषेक चोरण्यामागे सर्वात मोठा जर हात कोणत्या गोष्टीचा असेल, तो या छोट्याशा गोष्टीचा आहे. बघा, ह्या मोबाईलने पुष्कळांचा अभिषेक चोरलाय. काय केलं? या मोबाईलने पुष्कळांचा अभिषेक जो आहे तो काय केलेला आहे? इयोब माहित आहे का काय म्हणतो? इयोब म्हातारा झाला. म्हातारपणामध्ये काय म्हणतो?
जर तुम्ही 37 अध्याय जर वाचला तर तो म्हणतो, मी आपल्या डोळ्यांशी करार केलेला आहे की मी कोणत्या कुमारिकेवर कशी नजर जाऊ देऊ. रस्त्याने चालता चालता आमचे नेत्र कसे विचलित होतात, इकडे पाहतो तिकडे पाहतो, इकडे हे ते कर, इकडे पाह. चर्चमध्ये आल्यावर सुद्धा आम्ही चारही बाजूने पाहतो, आम्ही कधी देवाच्या वचनाकडे पाहत नाही. पहिले आल्या आल्या आमचं नेत्र बायबलवर पाहिजे, प्रभू हा मार्ग तू आम्हाला शिकव. पण आम्ही पाहतो काय काय बदल दिसतोय. रस्त्याने चालता चालता, अरे इथं दुकान नव्हतं, कसं काय दुकान आलं. आहे ना, फार लोकांचे आहे ना. मग मला एक सांगा, तर ते आमचे आम्ही आजूबाजूला असणाऱ्या भौतिक परिस्थितीमध्ये पाहतो, मग त्याच गोष्टी जेव्हा मोबाईल मध्ये आम्हाला दिसायला लागतं तर आम्हाला त्याच प्रेज द लॉर्ड समजतंय ना. आपल्या अभिषेकाविषयी आम्हाला गंभीर व्हायचं आहे. फोननी पुष्कळ लोकांचा देवाचा जो अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये होता तो चोरून टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड, चोरलेला आहे. मोबाईलनी त्यांचा अभिषेक त्यांच्यापासून चोरलेला आहे. आज लोगों के घर में खाने के लिए आटा हो ना हो, लेकिन मोबाइल में डाटा जरूर होना चाहिए. आटे के बिना जी लेंगे, लेकिन डाटे के बिना नहीं जिएंगे. सत्य परिस्थिती आहे ना. घरामध्ये खायला पीठ असो ना असो, पण मोबाईल इंटरनेट पाहिजे. भाकरी विना आम्ही जगू, भाकरी विना आम्ही जगू, पण इंटरनेट शिवाय आम्ही जगूच शकत नाही. देवबाप करो, वर्षभर इंटरनेट बंद पडतो. हालेलुया. तेव्हा लोक देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवायला लागतील. मी तुम्हाला सांगतो, मी घमंड नाही करत, परंतु मला जसं कळायला लागलं ना, कोणत्या गोष्टी माझा वेळ जास्त घ्यायला लागल्या, त्या गोष्टींना मी जीवनातून डिलीट करायला सुरुवात केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मग ती सोशल मीडिया असो नाही तर काही असो, मला कळतं माझी देवबापाने ती कृपा मला दिलेली आहे, तुम्हालाही दिलेली आहे, सर्वांना दिलेली आहे. ज्या गोष्टींमध्ये निरर्थक वेळ तुमचा जास्तीत जास्त जात आहे, त्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या जीवनातून तुम्ही उखडून फेका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हेच हाल आहेत आज खूप साऱ्या लोकांचे. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये बघा, मोबाईल एक प्रकारची दलीलाच आहे ना. तिमनाची स्त्रीच झाली नाही जिने त्या ठिकाणी आपल्या मोहामध्ये आपल्या लोकांना एवढं पाडलेलं आहे का त्यांच्या मोबाईल शिवाय त्यांना होतच नाही. रस्त्याने चालता चालता असं चालायला सुद्धा आम्हाला असं चालतो ना आम्ही, तसं चालायला फक्त आम्हाला असं वाटतं. का बरं? लाज वाटते ना मोकळ्या हाताने चालायची. हातामध्ये काहीतरी पाहिजे. घरच्यांची ओझी उचला ना, हातामध्ये सगळंच राहील ना. प्रेज द लॉर्ड. कधी कधी त्या ठिकाणी आम्हाला वाटतं का आमच्या हातामध्ये काहीतरी असायला पाहिजे, तर पवित्र शास्त्र बायबल घ्यायचं, असं घ्यायचं. लोकांसमोर जाताना आम्हाला देवाच्या पवित्र वचनाला घेऊन जाणं गरजेचं आहे. हे वचन आम्हाला जीवित ठेवणार आहे, जे वचन आम्हाला जीवन देणार आहे, त्याचा जर आम्ही गांभीर्याने जर विचार करत नाही तर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून आम्ही भलाईची अपेक्षा कशी करावी? मग लोक येतील, काही सांगतील, तुमच्या जीवनात असं आहे, तुमच्या जीवनात तसं आहे. हा, तुम्ही म्हटले देवाचा माणूस आहे, देवाचा माणूस आहे. अरे बायबल सांगतं, माझ्या नावाने येणार प्रत्येक माणूस माझा असेलच असं नाहीये. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतील, पण अंतःकरण क्रूर लांडगेच ते आहे ना. प्रेज द लॉर्ड. समजा या गोष्टींना. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, योहान 8:32 मध्ये लिहिलेलं, तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. स्वतंत्र व्हायची इच्छा असेल तर वचन वाचा. वचनापलीकडे जीवन नाहीये. आम्हाला वाटतं काय ती धार्मिकता, काय ते जीवन, काय ते पवित्रीकरण, काय. अरे मी तुम्हाला सांगतो, ज्या लोकांनी याला प्रथम स्थान दिलेलं आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांना सर्व जगामध्ये समृद्ध केलेलं आहे. हालेलुया. आम्हाला ते बनायचं आहे. मला तर वाटतं देवाचं पवित्र वचन सांगतं, देवाला दुःख देण्यात आनंद वाटत नाही, तेवढा आनंद देण्यात आनंद वाटतो. दुःख देऊन सुद्धा पस्तावा करतो परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे यहेजकेलमध्ये फारो विषयी सुद्धा त्याने विलाप गीत लिहिलं. ज्या इस्रायली लोकांना बाहेर काढण्याकरता फारोचं मन त्याने कठीण केलं ना, त्याच्याविषयी सुद्धा परमेश्वर विलाप करतो. एवढं चांगलं त्याचं मन आहे. हालेलुया. मग जर एवढं चांगलं असणारा मन ठेवणारा प्रभू आमचा आहे, तर आम्ही कसे असले पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या अभिषेकाविषयी गंभीर बना. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला देवबापाने बोट दिलेलं आहे ना, बोट. हे बोट तुमच्या इशाऱ्यावर नाचतात ना.
नाचता का नाही? अरे नाचता का नाही? तुमचं मन जे त्याला सांगतं तेच करतं ना. आदाम आणि हवा जेव्हा एदेन बागेमध्ये होते तेव्हा प्रभूने त्यांना आज्ञा दिली होती. काय दिली होती? फ्री विल दिली होती की बागेतल्या सर्व झाडांची तुम्ही फळं खाऊ शकता, पण हे झाडाचं फळ तुम्हाला खायचं नाही. काय सांगितलं? खाल तर माराल. सांगितलं होतं ना? सांगितलं होतं ना. मग निवड कोणाची होती? त्यांची होती ना. विचारशक्ती त्यांची होती ना. एवढं जर आम्हाला कळतं, क्लिअर आहे, मग मला सांगा त्या मोबाईलवर जेव्हा आमचे बोट जेव्हा चालतात त्याला कंट्रोल करा ना. नाही करू शकत का? अरे बायबल सांगतो तुझा हात जर तुला अडखण ठरतो त्याला कापून तोडून टाक. तोडला कुणी हात? तोडला का आतापर्यंत? तुमचे बोट जर तुमचे ऐकत नाही, तुम्ही घेतले दगड घेतला खेचीत बसले, कधी झालं का? झालं कधी? नाही करत ना. बायबल सांगतं मनाचं नवीनीकरण करणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टींमध्ये आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की परमेश्वर सर्व गोष्टींमध्ये मिळून आमच्यासाठी भलाई उत्पन्न करेल, कारण की त्याने आम्हाला त्या गोष्टी केलेल्या आहे ज्या गोष्टी त्याने आजपर्यंत कोणासाठी केल्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो या अभिषेकाविषयी आम्हाला गांभीर्याने चालायचं आहे. मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येक तो विचार जो देवाच्या इच्छेविरोधात आहे त्याला आपल्या जीवनामध्ये आम्हाला गुलाम बनवायचा आहे. मी म्हणेल फोनमध्ये आपला टाइम बर्बाद करू नका. आवश्यकता आहे ना तेवढंच वापरा ना त्याला. समजा मला एखादं आर्टिकल पाहिजे आहे, मी ते आर्टिकल सर्च केलं, ते मला भेटलं, मी जेवढं वाचलं ठेवून दिलं, बाकीचं काय करायचं आहे? प्रेज द लॉर्ड. पहिले जुन्या लोकांच्या उशाला त्या ठिकाणी काय असायचं? बायबल असायचं. आताच्या लोकांच्या उशाला काय असतं? मोबाईल असतं. प्रेज द लॉर्ड. हा, सकाळीच उठता त्यांचे ते विस्कटलेले तोंड जे आहे, तोंड धुतलेले नाही राहत, काहींची लाळ गळालेली राहते, काय असतं सगळं असतं, ते तसेच उठतात. पहिला स्नॅप काढून कोणाला पाठवतात. मला तर इतका राग येतो ना त्याचा. काय करायचंय? तुमचं तोंड काय? प्रेज द लॉर्ड. फार कमी लोक आहे जे प्रत्येक सकाळी उठल्या उठल्या पवित्र शास्त्र हातामध्ये घेतात, आपला दिवस देवाच्या उपस्थितीपासून, देवाच्या वचनापासून सुरुवात करतात. अरे त्यांच्या प्रार्थना मी किती खतरनाक राहतात. सकाळी उठतात इतके डेंजर उठतात, उठल्यानंतर ते म्हणतात मी दाखवायसाठी जांभळी दिली, मला तुम्ही म्हणाल झोपा काय यालाच येत राहिले ना, आम्हाला म्हणतो प्रेज द लॉर्ड म्हणायचे झोपले, असं काही नाहीये. पण उठतात एकदम प्रार्थना करता करता, आता तर डुलक्याच घेत राहतात. हा देवा धन्यवाद. आणि मी तुम्हाला सांगू काय गंमत, मोबाईलचं फक्त व्हायब्रेशन होऊ द्या, त्यांची प्रार्थना एकाच सेकंदात संपते. सत्य आहे का नाही? कधी मोबाईलचा उपास केला कोणी? आमच्यापैकी आहे का कोणी मोबाईलचा उपास केला का? एक दिवस त्यांनी काय केलं, आज मोबाईलला आम्हाला हात नाही लावायचा, त्यांनी केलं मोबाईल बंद केला, कपाटामध्ये ठेवला, त्याला लॉक लावलं, लॉक लावून ती चावी वडिलांकडे मम्मीकडे दिली आणि त्यांना सांगितलं का आज मला दिवसभरात मोबाईल नाही पाहिजे, मी उद्या दुसऱ्या दिवशी सकाळीच घे. पण मग त्यानंतरही आमची परीक्षा मनामध्ये, ती म्हणली होती मी तुला मेसेज करीन, मग तिचा आला असेल का? अगं बाई, असं होतं पोरांचं. अरे तुम्हाला म्हटलं होतं तुला या दिवशी मेसेज करीन बरं का, तुझ्याकडे काम आहे माझं. परत जात पप्पा द्यावं 2 मिनिटं. प्रेज द लॉर्ड. मोबाईलचा उपास करायला शिका, फायद्यात राहाल. प्रेज द लॉर्ड. शास्त्री आणि पुरुषांसारखे धार्मिक झाल्याशिवाय कोणाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. ते म्हणतात आठवड्यातून 2 वेळेस उपास करतो, 2 दिवस मोबाईलचा उपास ठेवा. काय होणार आहे नुकसान? उलट माणूस, मी तुम्हाला सांगतो, मोबाईल नसलं, सोशल मीडिया नसलं तर माझ्यासारखा समाधानी माणूस तुम्हाला कुठंच सापडणार नाही. प्रेज द लॉर्ड. काही फरक पडत नाही, कोणाचं काय अडलं नाही. आपली आपली प्रार्थना बरी, आपली धार्मिकता बरी, देवाच्या गौरवामध्ये चालणारे लोक बरे. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? काय डोक्याच्या वरतून चाललं का? नाही ना. अभिषेक मोठ्या मुश्किलीने मिळतो, पण गमवायला काय लागतात? 1 सेकंद फार झाला. प्रेज द लॉर्ड. एवढी प्रार्थना केली, देवापाने अभिषेक दिला तुमच्या जीवनामध्ये. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये असे खूप सारे लोक झाले ज्यांच्या विषयी देवाने त्यांना सांगितलं का तुमच्याद्वारे आम्ही महान महान कार्य करू, आणि देवापाने त्यांच्या जीवनाद्वारे फार महान गोष्टी केल्या. तुम्हाला माहित आहे प्रभू येशूचे शिष्य किती होते? किती होते? 12 किती झाले? किती झाले? अरे सांगा ना. 12 नंतर वाढले ना ते. किती होते? 12 जणांना बोलवलं, त्याच्यानंतर किती झाले? 70 झाले का?
का 72 झाले? त्याच्यानंतर किती झाले? 5,000 पर्यंत गेले होते. 5,000 किती? 5,000. आणि जेव्हा प्रभूने त्यांना सांगितलं काही नाही मिळणार, वचन मिळेल, तेव्हा सारे सोडून गेले. किती राहिले? 12च राहिले. प्रेज द लॉर्ड. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रभूच्या जाण्यानंतर त्या 12 जणांनी साऱ्या जगामध्ये ख्रिस्ताचं नाव असं गाजवलं का आज सर्वात जास्त विश्वासणारे लोक या जगामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला तेच सांगेल, अभिषेक मोठ्या मुश्किलीने मिळतो, गमवायला 1 सेकंद लागतो. मी तुम्हाला सांगतो की कॅथरीन कोलमन म्हणते, मी पुलपिटवर जाण्याआधी देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन तासनतास रडते. ती म्हणती की मी जोपर्यंत प्रभू तुझ्या उपस्थितीने मला भरत नाही तोपर्यंत त्या लोकांसमोर जाऊन मी काहीतरी बोलू, मला तू पाहिजे सोबत. म्हणून ती काय करायची, देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्या अगोदर पुलपिटच्या पाठीमागे तासनतास रडायची. आणि जेव्हा प्रभू तिला आत्म्याने भरायचा तेव्हा बघा, कॅथरीन कुलमनची जर तुम्ही साक्ष ऐकली, ती अशी एक स्त्री होती जेव्हा ती आत्म्याने भरायची ना, आणि जेव्हा त्या ऑडिटोरियम मध्ये देवाचं गौरव चालू व्हायचं, देवाचं आराधना चालू व्हायची, पवित्र आत्मा तिला हवेत उचलायचा. विचार करू शकता? कधी बघितलं तुम्ही हवेत कोणाला? बघितलं का? नाही ना. हवेत उचलायचा आणि त्या पूर्ण ऑडिटोरियम मध्ये पवित्र आत्मा तिला घेऊन फिरायचा. बघा, तिची साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी फार लोकांना देवाचा अभिषेक मिळवण्यासाठी रडताना पाहिलेला आहे, त्यांना त्या ठिकाणी उपवास करताना पाहिलेला आहे, त्यांना आपल्या जीवनामध्ये देवाला प्राधान्य देताना पाहिलेला आहे. का बरं माहित आहे का? कारण की दे नो द व्हॅल्यू ऑफ अनॉइंटिंग. त्यांना अभिषेकाची किंमत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बघा, ज्या लोकांनी या गोष्टीसाठी किंमत चुकवली ना, देवाने त्यांना एवढं उंच केलं का त्यांच्या तुल्य या जगामध्ये कोणी नाही झालं. प्रेज द लॉर्ड. सावध राहा आपल्या अभिषेकाविषयी. या नव्या वर्षांमध्ये आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, आणि तो निर्णय हाच असेल की मी अभिषेकामध्ये चालेल आणि देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या आत्म्याने भरणारं जीवन जगेल. आध्यात्मिक वरदानांनी, आत्मिक फळांनी भरलेलं एक देवाला आवडणारं जीवन मी आपल्या जीवनाद्वारे जगेल. मी तुम्हाला विश्वासाने सांगेल, जर अभिषेक आमच्या जीवनामध्ये आहे तर प्रत्येक गोष्टींमधून आम्हाला सुटका आहे. जर अभिषेक आहे तर बंधनं आपोआप तुटतील. आमेन. हालेलुया. म्हणा, देवाचा अभिषेक बंधन तोडतो, तुमचेही तोडील. आमेन. किती छान वाटतं ना असं बोलल्यावर. मी माफ करा बरं का, मी जरा खडूस प्रवृत्तीचा माणूस आहे अशा बाबतीमध्ये. मी म्हणतो, जे लोक आमेन म्हणतील त्यांच्या जीवनात लागू होईल, जे म्हणणार नाही त्यांच्या जीवनामध्ये होऊ नये अशी मी प्रार्थना करते. काय आमेन या शब्दाचा अर्थ काय? असेच हो. प्रेज द लॉर्ड. आमेन कोणाचं नाव आहे? प्रभू येशूचं नाव आहे. तो जो विश्वास योग्य आणि आमेन म्हणवला जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला अभिषेक मागायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हा अभिषेक या दिवसांमध्ये पूर्णत्वास न्यायचा आहे. ते गाणं किती सुंदर आहे ना. रूह के शोले लपक लपक जब आते हैं, बंधन सारे टूट के गिरते जाते हैं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जेव्हा अभिषेक आमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा बंधनं काय होतील? आपोआप तुटतील. पौल आणि सिलास मस्तपैकी बेड्या होत्या, हातापायामध्ये बेड्या होत्या, आणि ते काय करत होते माहितीये का? ते रडत होते, हाते लागत नाही असे बांधलेले होते. पौल सिलाकडे पाहतो, सिला पौलाकडे पाहतो. ते म्हणता, काय विचार आहे? तो म्हणतो, काय विचार करायचा? त्याने इथं आणलं, त्याचा गौरव करू. जेलमध्ये नेलं, देवाचं कार्य करत होते, देवाचा गौरव करत जेलमध्ये गेले, आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी ते काय करत राहिले माहितीये का? ते देवाची स्तुती आराधना करत. काय गाणं गात होते असतील? आपण जर असतो तर आपण म्हणतो, ते विचार करत होते, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, शरीर प्राण और आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभू. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना है, भला है. जेलचे कैदी ऐकत राहिले. त्या आराधनेने काय झालं माहितीये? अभिषेक उतरून आला, आणि जे बंधनांमध्ये होते ते बंधनं गळून पडली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
कधी असं झालं का तुम्ही चावी त्या ठिकाणी 200 किलोमीटरवर विसरून आले, 200 किलोमीटर विसरून आल्यानंतर तुमच्या घराला कुलूप आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी डोक्याला हे करा, ए तुझ्याकडे आहे का ते कापायचं आहे का कापायचं आहे का, एवढं करूपर्यंत देवाला म्हणायचं प्रभू आराधना में छुटकारा, शरीर प्राण और आत्मा में शांती आनंद देता है, प्रभू हे कुलूप त्या ठिकाणी गळून पडू दे. पडल ना, अरे पडल ना विश्वासाने. अरे बायबल सांगतं मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल तर डोंगराला आज्ञा करा, इथून उखड समुद्रात जाऊन पडल. ते तुमचं ऐकत तर तुमचं ते छोटंसं कुलूप नाही ऐकणार का? विश्वास. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हणतो या अभिषेकाविषयी गांभीर्याने बना. हा अभिषेक त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आम्हाला उंच करणारा आहे. अभिषेक बंधनं तोडतो. कोणतीही गोष्ट असू द्या, परमेश्वर सर्व मार्गामध्ये तुमचं सर्व गोष्टींमध्ये आदर करील. ज्याचा परमेश्वर आदर करतो त्याच्या जीवनामधले सारे बंधनं तुटले जातात. आमेन. प्रेज द लॉर्ड. जास्तच वेळ घेतला का नाही? कसं आहे ते झालं थोडं माफ करा, मला जरा मी वेळेच्या वरती चाललेलो आहे. मला या दिवसांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे समजायचं आहे, कारण की माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजावं. आणि या ठिकाणी पुढे लिहिलेलं आहे, थोडक्यात संपवतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की बायबलमध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की जो व्यक्ती देवाच्या अभिषेकामध्ये आला त्याच्या जीवनामधले बंधन कधी तुटले नाही. अरे तो व्यक्तीच्या जीवनामधले बंधन तुटले, पण तो देवाच्या गौरवामध्ये विजयी झाला. असं नाही का त्याच्या जीवनामध्ये आव्हानं आले नाही, आव्हानं खूप आव्हानं आले, पण प्रभूने त्यामध्ये त्यांना काय केलं? विजयी केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. या दिवसांमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी लिहिलं, प्रभू येशूला गमवायला किती दिवस लागले? 3 दिवस. कसं केला? एकच दिवस. मिळवायला किती दिवस लागले? किती दिवस लागले? अरे विश्वासाने सांगा, किती दिवस लागले? बरोबर ना? मग या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जर आम्ही 44 वचनामध्ये वाचलं तर इथं लिहिलं, तो वाटेत सोबत्यात असेल असे समजून 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. मग 48 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याला तेथे पाहून, कुठं? यरुशलेमामध्ये मंदिरामध्ये लोकांना त्या ठिकाणी तो बोलताना, त्यांना प्रश्न विचारताना, उत्तर देताना त्यांना पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा तू आमच्या बरोबर असा का वागलास? पहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. म्हणा कष्टी होऊन. आता मला सांगा, कष्टी झाल्यावर माणूस काय करतो? कुरकुर करतो का नाही? ते म्हणलं असं, तुझ्यामुळेच झालं. तो म्हणतो, माझ्या काय मुळे झालं? तूच तिथं, तुझं लक्ष होतं, तुझ्या हातात धरून चालायचं. तुला कळत नाही का? लहान लेकरं एवढे आपल्याला हे करावं लागतं. होतं का नाही? कुरकुर करतो का नाही? भांडणं होतं का नाही? आता मला सांगा, जेव्हा येशू त्यांच्या सोबत होता तेव्हा काही होतं का? पण आता येशू सोबत नाही, मग कुरकुर. म्हणा येशू सोबत नसल्यावर कुरकुर करावीच लागते. सत्य आहे. मी तुम्हाला सांगते, चिडचिड होत होती त्यांची, कुरकुर केली असेल. आता मला सांगा, ही कुरकुर त्यांच्या जीवनामध्ये काय आली? कारण की सोबत येशू नव्हता. प्रेज द लॉर्ड. सोबत येशू नव्हता. आता मला सांगा, जसं येशू सापडला 3 दिवसांनी, कुरकुर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अभिषेक मिळवण्याचा सर्वात मोठा स्रोत जर कोणी असेल तर तो एकच आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. आम्हाला हे समजायचं आहे, ज्या लोकांच्या जीवनामध्ये येशू नाही ते लोक नेहमी त्यांच्या जीवनामध्ये कुरकुर करत राहतात. प्रेज द लॉर्ड. जर येशू सोबत नाही तर समस्या आहे, आजार आहे, कर्ज आहे, गरिबी आहे, बंधन आहे, संकट आहे, दुष्टात्म्य आहे, त्याच्यानंतर सर्व आहे. पण जर प्रभू येशू जर आमच्या जीवनामध्ये नाही तर या जगात लागणारे सर्व निराशे, यातना, क्लेश, विपत्ती सर्व आमच्या जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पण जर येशू सोबत आहे तर आजारातून सुटका आहे, कर्जातून मुक्ती आहे, परिवारामध्ये शांतता आहे, आशीर्वादांची रेलचेल आहे, अभिषेक आहे, सर्व गोष्टींची भरभराट आहे. मी तुम्हाला सांगतो, हे सर्व आम्हाला मिळतं कारण की हे सारे गुण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, कारण की तो आमच्यासाठी सर्वात मोठा अभिषेकाचा स्रोत आहे. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमचा प्रभू शांतीचा राजकुमार आहे, म्हणून आमच्या जीवनात शांती आहे. आमचा प्रभू यहोवा राफा आहे, म्हणून आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आमचा प्रभू यहोवा निसी आहे, म्हणून आम्ही विजयी जीवन जगतो. आमचा प्रभू यहोवा ईरे आहे, म्हणून आमच्या सर्व गरजा पुरवल्या जातात.
आमेन. अरे आमेन म्हणायला कंजूसी करू नका. या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लागू होतात म्हणून आम्हाला विश्वासाने आमेन म्हणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल जर येशू जीवनामध्ये आहे तर सर्वस्व आहे. म्हणा म्हणा म्हणा. हा येस येस म्हणा. येशू जीवनामध्ये आहे तर सर्वस्व आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो त्या जीवनाचा पाठलाग आम्हाला करायचा. ज्या जीवनामध्ये साऱ्या गोष्टी ज्या बायबलमध्ये आमच्या भल्यासाठी दिलेल्या आहे त्या साऱ्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहे. बघा पेत्र समजदार होता का नाही? पेत्र समजदार होता का नाही? म्हणा ना हो. अरे होत. प्रभूचा शिष्य असेल तर असं करेल. तुम्हाला वाटतं कन्फ्युजन करेल ना असं तसं नाही. अपमान नाही करायचं. मला काही मजा वगैरे नाही घ्यायची. मला पेत्र समजदार होता का नाही? होता ना. मग मला सांगा जेव्हा प्रभूने त्यांना विचारलं 5000 लोक प्रभूकडे आले. बायका पोरांना साऱ्यांना घेऊन आले जेवायला आले. प्रभू म्हणाले मी तुम्हाला जेवण देणार नाही. आणि साऱ्या लोकांना राग आला. हे काय सांगत राहिला असं काय करत राहिला. आणि ते म्हणाले आता आम्हाला नाही ऐकायचं राहिले. 12 प्रभू त्यांच्याकडे पाहून म्हणतो तुम्हाला जायचं तुम्ही काय करा तुम्ही जा. पेत्र समजदार होता. पेत्र प्रभूला काय म्हणतो प्रभू तुला सोडून जाऊ कुठं? सार्वकालिक जीवनाची वचन तुझ्याकडेच आहे. म्हणा आता प्रभू तुला सोडून जावं कुठं? म्हणा तुला सोडून जाऊ कुठं? सार्वकालिक जीवनाची वचन तुझ्याकडे तर आहे. आमेन. एवढी समजदारी तर पाहिजे आम्हाला. आणि आम्ही एक प्रार्थना ऐकल्यानंतर आम्ही म्हणतो आम्ही चर्चला नाही जात. एक प्रार्थना ऐकल्यानंतर आम्ही म्हणतो मी तिच्यासोबत बोलणार. एक प्रार्थना आम्ही ऐकल्यानंतर आम्ही म्हणतो नाही तिथं काही पाळक पॉवरफुल नाही. अरे पाळक पॉवरफुल नाही मग काय नाहीये. हे पवित्र शास्त्र ज्या पवित्र आत्म्याच्या नावाने लिहिलं तो प्रभू येशू ख्रिस्त पॉवरफुल आहे. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. कुठेही जा त्याच्या नावाने प्रार्थना करा. त्याच्या नावाने धमकवा. प्रत्येक गोष्टींना बदलावं लागेल. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे विश्वासा वाचून देवाला संतोष मिळणं अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जीवनामध्ये आहे तर सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये चांगुलपणाच्या होतील. मी तुम्हाला सांगतो देवावर आम्हाला प्रेम करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो सर्व गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा आदर करायचा आहे. त्यानंतर झालं काय? त्यांना येशू भेटला आणि येशू भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यांची कुरकुर जी आहे ती बंद झाली. ज्याच्या जीवनामध्ये येशू आहे तो कधी कुरकुर करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मला सांगा येशूच्या जीवनामध्ये येण्याने काय बदल होतो बरं? येशूच्या जीवनामध्ये येण्याने काय बदल होतो? चला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. लाजार मेला. लाजार मेल्यानंतर लोक त्या ठिकाणी म्हणाले अरे येशू इथे आहे. काय म्हणाले लोक? येशू इथे आहे. आणि जेव्हा येशू तिथे होता झालं काय? मरण जीवनामध्ये बदललं. प्रेज द लॉर्ड. काना गावामध्ये लग्न होतं. त्या लग्नामध्ये द्राक्षारस संपला. कोणीतरी म्हणाले येशू इथे आहे. येशू तिथे आहे हे कळाल्यावर जी घटती होती ती बढतीमध्ये परावर्तित झाली. पाण्याचा द्राक्षारस झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला तर नवल वाटतं कोणता तो शिष्य होता ज्याने जाऊन त्या ठिकाणी प्रभूला वादळ आल्यानंतर उठवलं. प्रभू वादळ आलं. त्याचं नाव नाही मेन्शन पण त्याने उठवलं. आता मला सांगा जेव्हा समुद्रामध्ये सरोवरामध्ये वादळ आल्यानंतर तो त्या शिष्यांना म्हटला असेल अरे कशाला कष्ट करायचे तो आहे ना. आणि जेव्हा तो होता वादळ काय झालं? आम्ही गाणं गायलं माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची. प्रेज द लॉर्ड. समजायचं आहे या गोष्टींना. विश्वासामध्ये आम्हाला दृढ व्हायचं आहे. विश्वासामध्ये आम्हाला खंबीर व्हायचं आहे. देवाच्या कृपेमध्ये आम्हाला चालायचं आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाला आनंद देणारे जीवन जगायचं आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचा आदर आम्हाला करायचा आहे. जेव्हा आम्ही देवाचा आदर करू निश्चित रूपी आमच्या जीवनामध्ये देवाची महत्कृत्य झाल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवावर विश्वास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडे आजार बंधनं कर्ज त्रास दुःख अश्रू कितीतरी आव्हानं तुमच्या जीवनामध्ये गोंधळ समस्या असू शकता परंतु काथरीन कुलहमन देवाची एक महान श्रेष्ठ दासी ती आपल्या वचनाद्वारे या ठिकाणी म्हणती जेव्हा देवाचं वचन तिने सांगितलं ती म्हणाली तुमच्या विश्वासाबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक विरोधावर विजय मिळवण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे. ती गोष्ट हीच आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये तुमच्या जीवनामध्ये आव्हानं कितीही येऊ द्या परंतु तुम्हाला विश्वासाने एक गोष्ट म्हणायची आहे तो आहे. हालेलुया.
काय म्हणायचं? संकट आले फक्त म्हणायचं येशू आहे. आमेन. मी तुम्हाला सांगतो, जीवनातून प्रत्येक गोष्ट, आजार, दुःख, कुरकुर, विरोधाला, निराशेला बाहेर काढण्यासाठी 2 शब्द पुरेसे आहे. ते शब्द हेच आहे, तो आहे. प्रेज द लॉर्ड. येशू भेटला ना तेव्हाच कुरकुर संपली बरं का. जेव्हा येशू भेटला तेव्हा कुरकुर संपली. मी तुम्हाला सांगेल, या 2025 मध्ये तुम्हाला प्रभूला म्हणायचं आहे की मला तुझी उपस्थिती पाहिजे. म्हणा विश्वासाने, प्रभू या 2025 मध्ये मला तुझी उपस्थिती पाहिजे. आणि जेव्हा प्रभूची उपस्थिती आम्हाला मिळेल, म्हणा जेव्हा प्रभूची उपस्थिती आम्हाला मिळेल, आमच्या सर्व समस्या आनंदामध्ये बदलतील. आमेन. तुमचं अपयश जे आहे ना यशामध्ये बदलल, तुमची घटती बढतीमध्ये बदलल, तुमची निराशा आनंदामध्ये बदलल, तुमच्या जीवनामध्ये अभाव तुमचा त्या ठिकाणी भरपुरीमध्ये बदलल, तुमच्या जीवनामध्ये असणारे आजार आरोग्यामध्ये बदलतील, तुमच्या जीवनाच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये साक्ष म्हणून बदलतील, तुमच्या परिवारामध्ये असणारे क्लेश, विरोध, सर्व काही गोष्टी बदलून तुमच्या परिवारामध्ये नवसंजीवनी. मी तुम्हाला सांगतो, तुमचं बदललेलं जीवन पाहून आजूबाजूचे लोकही बदलून जातील. आणि मी तुम्हाला सांगतो, हाच विश्वास घेऊन या दिवसांमध्ये आम्हाला चालायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे सर्व महत्वाचं आहे आमच्या जीवनामध्ये. मी तुम्हाला सांगतो, जर प्रभू येशू ख्रिस्त आहे, सर्व गोष्टींमध्ये आमच्या जीवनामध्ये चांगुलपणा आहे. प्रेज द लॉर्ड. एक साक्ष देतो आणि संपवतो. माझी नाही आहे, दुसरी साक्ष. प्रेज द लॉर्ड. एकदा एक चर्च समोर आहे ना, एका घराचं काम चालू. एका चर्च समोर एका घराचं काम चालू आणि देवाचे दास जे आहे ते उपदेश करत होते. त्यांनी देवाचा गौरव त्या ठिकाणी आणि चर्चमध्ये साक्ष चालू होते. माझ्या जीवनामध्ये जसे काल आम्ही घेतल्या ना, काल साक्ष झाले बरं का चर्चमध्ये. आता तुमच्या आता इथून पुढे चर्चमध्ये साक्ष होते प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी ज्याला त्याला वाटेल. आणि मी तुम्हाला सांगतो, लॉंग लाईफ साक्षी एक असे नाही का बरं का, मी परत सांगतो, अशा मोठ्याला भल्या मोठ्याला साक्ष नाही द्यायच्या. मी उठले, झोपेतून आले, इकडून आले, तिकडून गेले, ह्या गावावरून आले, गाडीवर चालत होते, मग मला रस्त्याने हा दिसला, त्याने मी हाय केलं, एक काही गोष्ट साक्ष नाही बिलकुल नाही द्यायच्या. साध्या सोप्या भाषेमध्ये देवाचा गौरव करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, जे देवाने तुमच्या जीवनामध्ये महत्वाचं केलं त्याच गोष्टीला हायलाईट करा. पाळकाला प्राधान्य देऊ नका. पाळक साहेबांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला बरं वाटलं. कोणाचं गौरव झालं? देवाचं झालं का? झालं का? पाळकाला श्रेय देऊच नका. मी तुम्हाला सांगतो, बाहेरच्या पाळकांना जर अपेक्षा असेल श्रेयवादाची तर त्यांना द्या, पण मला बिलकुल गरज नाहीये. कारण की माझ्या जीवनाकडे पाहून लोकांनी ख्रिस्ताला जाणावं आणि माझं नाव जर तिथे वाढत आहे तर मला तरी वाटतं की मी त्या गोष्टी बंद करायला पाहिजे. चालेल का तुम्हाला? नाही ना, तर देवाला गौरव. प्रेज द लॉर्ड. वी आर नॉट मॅन प्लीजर. आम्ही माणसाची मनधरणी करणार नाही, आम्ही देवाची मनधरणी करणारी लोक. तर त्या साक्ष द्यायच्या आहेत. ही साक्ष सांगतो, एका चर्च समोर एका घराचं काम चालू होतं. लेबर जे आहे तिथे काम करायचे आणि रविवारी आराधना व्हायची, साक्ष व्हायची. ती साक्ष ऐकायची बरं का, ते काम करता करता साक्ष ऐकायचे. आता त्या ठिकाणी तो माणूस जो होता 2 महिन्यापर्यंत त्यांनी साक्ष ऐकली आणि तो घरी गेला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या मजुरांपैकी एकाची पत्नी होती, तिला एक 7-8 वर्षाचा लेकरू होतं. आणि ते जन्मल्यापासून जसं 1-1.5 वर्षात झालं तर लेकरू बोलायला लागतं. ते काही बोललंच नाही. 7-8 वर्षांपर्यंत ते काही बोलत नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की त्या बहिणीला का तिथं जाय, तिथं देवापत्य, तिथं चमत्कार होता, देव तुमच्या मुलाला त्या ठिकाणी. ती आली, ते पाळसाहेबाला भेटली आणि ते म्हणाले, पास्टर हा मुलगा माझा बोलत नाही. त्यांनी सांगितलं की प्रभू याची जीभ जी आहे ती मोकळी कर आणि तुझ्या नावाचा गौरव करते. म्हणाले मला माहिती नाही ती बहीण किती दिवसानंतर येते. आणि एक दिवस त्या ठिकाणी आराधना चालू होती. आता ती बहिणी प्रत्येक रविवारी यायची, लेकराला घेऊन यायची. तिने हार नाही मानली, ती येऊन गेली. तिला असं मुदत नाही दिली का किती खेट्या घालाव्या लागतील, 4 का 6 का 5 का 2 का 3, असं नव्हतं सांगितलं ना. प्रभू आमचा मुदतीचा आहे का? सार्वकालिक जीवनाचा प्रभू आहे. मरेपर्यंत सोबत राहायचं अभिवचन देतो ना. आम्ही म्हणतो 4 दिवसात लगेच सोडून देतो, असं नाही चालत. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, देवाला सोडावं दुष्ट मन कोणामध्ये उत्पन्न होऊ नये. आणि त्या ठिकाणी ती बहीण येत होती. आता तिचं लेकरू यायचं 7-8 वर्षाचं. आता सगळेजण काय करायचे, गाणे गात असायचे आहे ना, तर ते पण त्याचं पण चालू राहायचं. म्हणजे ते जसं आता बोलता येत नाही ना बिचाऱ्यांना, बोलता येत नाही म्हणून ते आता जसं चालू होतं. तर ती एक दिवस ती बहीण आली आणि देवाच्या दासांना म्हणाली, ती रडत रडत तिने त्यांच्या हातात हात गेला. ती म्हणाली, मी देवाच्या नावाला खूप धन्यवाद देते की परमेश्वराने माझी जीवनात. ती म्हणाली, काय झालं? ती म्हणाली की आज सकाळी आराधना चालू होती आणि आराधना चालू असताना मी माझ्या लेकरासोबत त्या ठिकाणी आराधना करत होते आणि माझं लेकरू सुद्धा आराधना करत होतं. आणि जसे गाणे चालू होते त्या गाण्यासहित
एक अद्भुत गोष्ट घडली. जसं गाणं चालू होतं, माझं लेकरू त्या ठिकाणी त्याच्या याच्यामध्ये बोलता बोलता, त्याच्या आवाज त्याला बोलता येत नव्हतं, पण अचानक त्याच्या मुखामध्ये शब्द यायला लागले आणि त्याच्या मुखाने जेव्हा ते बोलायला लागलं आणि ती गोष्ट जेव्हा मी पाहिली तर माझं मन भरून आलं. तीच माझी साक्ष. आणि जेव्हा त्यांनी साक्ष दिली, देवबापाने त्या लेकराचा जो त्याला बोलता येत नव्हतं त्या लेकराला बोलता केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे तुमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी कोणतेही व्यक्ती असू दे, त्यांना काही समजत नसू द्या, ते त्याच्या जीवनामध्ये त्यांना काही गोष्टी, मी तुम्हाला ऍटलिस्ट विनंती करतो त्यांना इथे येऊन फक्त बसवाव, फक्त बसवा. बसल्या बसल्या कधी देवबाप त्यांच्या जीवनाचा त्यांच्या मनाचा ताबा घेईल आणि कधी त्यांना बदलून टाकील आणि त्यांच्या जीवनाकडे पाहून लोक कशी साक्ष देतील यापेक्षा मोठी साक्ष आमच्या जीवनामध्ये असू शकत नाही. मी विश्वासाने सांगेल, देवासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड. भीतीच्या प्रवाहाखाली बंद राहणं, जगणं बंद करा. लोक सांगतील तुमच्या कोपऱ्यात तिकडं इकडं तिकडं, त्या कोपऱ्यांमध्ये त्यांनाच बसवा आणि त्यांना म्हणा तू इथं बैठ, त्यांच्या संग गप्पा मार, आम्ही चाललो देवाच्या उपस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हा, घाबरायचं नाहीये. बायबल सांगतं भित्रे लोक नरकाच्या वाटेवर आहेत, नरकाच्या अग्नीमध्ये जातील. भित्रे लोक, आम्ही धैर्याने चालणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तुला भिडणार नाही, तुझ्या डोळ्यांना दिसेल. अरे दिसू तर द्या ना. एक पोरगी आली होती माझ्याकडे आणि ती आली म्हणाली, दादा मला आहे ना झोक्यावर कोणीतरी बसलेलं दिसतं. म्हटलं काय चालतं? झोका खेळतो. म्हटलं तू बी जाऊन खेळ. कोणाला झोका खेळायला आवडत नाही? मला तर लय आवडतं झोका खेळायला. तू जाऊन बसशील, तुझ्यामध्ये जो पॉवरफुल जो प्रभू आहे, जो तुझ्यामध्ये राहतो, ख्राइस्ट इन मी, आम्ही जेव्हा म्हणतो ना प्रभू माझ्यामध्ये राहतो, जर तुझ्यामध्ये प्रभू आहे तर तू जेव्हा दुष्टात्म्यासमोर उभा राहशील तर तो दुष्टात्मा तुझ्या समोर उभा राहील का? बायबल सांगतं प्रभूच्या नावाने दुष्टात्मे थरथर कापता, भूते विश्वास ठेवता आणि थरथर कापता. अरे कमांड कर येशूच्या नावामध्ये, त्याला ऐकणार नाही का? प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे. तू सिंह नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह अजगर यास तुडवीत चालशील. का बरं? कारण की आमचं देवावर प्रेम आहे म्हणून तो आम्हाला उंच करतो. प्रेज द लॉर्ड. या वर्षांमध्ये आम्हाला तोच विश्वास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, येशू नाही तर जीवनामध्ये साऱ्या गोष्टी आहे, पण येशू जीवनामध्ये आहे तर साऱ्या गोष्टीतून मुक्ती आहे. हालेलुया. म्हणा ज्याला तो ख्रिस्त प्रभू आहे, म्हणा म्हणा विश्वासाने म्हणा, ज्याला तो ख्रिस्त प्रभू आहे त्याला जीवन आहे. त्याला तो ख्रिस्त प्रभू नाही त्याला जीवन नाही. आमेन. मी तुम्हाला सांगतो, सर्व निराशेपेक्षा मोठं नाव एकच आहे, येशू नाव. हालेलुया. येशूला तुमच्या जीवनामध्ये काम करू द्या, निश्चित रूपी तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, येशूला जीवनामध्ये घेऊन या. ज्या गोष्टी दुःख देतात त्या साऱ्या गोष्टी आपोआप जीवनाच्या बाहेर जातील. हे बघा, पहा मी दाराशी उभा आहे, बघा ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, मी त्याच्याबरोबर आज जाईल. हा जेव्हा अंतःकरणामध्ये येतो ना, तेव्हा अंतःकरणामध्ये असणाऱ्या साऱ्या त्रास देणाऱ्या गोष्टींना बाहेर व्हावं लागतं, कारण की त्याच्याकडे चाबूक आहे. हालेलुया. मंदिर शुद्धीकरण प्रभूला चांगल्या प्रकारे येतं. मंदिरामध्ये व्यापार चालू होता, प्रभू चाबूक घेऊन गेला, रपारप चोपले त्यांना. प्रेज द लॉर्ड. हा, तुमच्या मनामध्ये बी तुमचं घर, तुमचं मन देवाचं काय आहे? मंदिर आहे. या मंदिरामध्ये जेव्हा प्रभू येईल ना, तेव्हा चाबूक घेऊनच येईल. जेवढ्या त्रास देणाऱ्या गोष्टी आहे, जेव्हा प्रभू घरात येतो साऱ्या गोष्टींना बाहेर व्हावं लागतं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा प्रभू घरात येतो ना, घराच्या आजूबाजूचे परिसर बी स्वच्छ व्हायला लागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. समजलं का? समजलं? अभिषेकासाठी किंमत चुकवावी लागते. या वर्षांमध्ये आम्हाला अभिषेकामध्ये बनवायचं आहे आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचं आहे. जर प्रभू आमच्या जीवनामध्ये आहे तर आमच्या जीवनामध्ये सर्वस्व आहे. म्हणून देव बाप करो तुम्हाला या वचनाद्वारे अधिक आशीर्वादित.